मी खूप अभ्यास करायचे, खूप मार्क्स गेन करायचे, पण त्यामधून माझ्या लाईफमध्ये काहीच फरक पडत नव्हता। भारत के हजारों कक्षाओं में दीपाली साल्वे जैसे लाखों छात्र होते हैं जिन्हें अंक तो मिलते हैं पर उनमें उनकी असली सीख कहीं खो जाती है। रोबोटिक्स शिकायच्या आधी तू कसा अभ्यास करायचीस? रोबोटिक्सच्या आधी मी कसे होते, फक्त रोट मेमोरायझेशन करायचे, त्याला मी अंडरस्टँड नाही करायचे। मला जवळपर्यंत गोष्टी प्रॅक्टिकली करून नाही दाखवत कोणी तोपर्यंत मला समजायचं नाही। रोबोटिक्सचं जेव्हा सेशन झालं तुमच्या शाळेमध्ये तेव्हा तू तुझ्या मॅडमला भेटलीस, तेव्हा तुझं रिॲक्शन काय होतं किंवा तुझी फिलिंग काय होती? तेव्हा मला माहिती नव्हतं की मला एक ट्रेनर सोबत एक मेंटॉर आणि एक बेस्ट फ्रेंड मिळाला आहे, तर ती मोमेंट माझ्यासाठी खरंच खूप इमोशनल होता। त्यांनी मला स्क्रॅच कोडिंग शिकवली, क्वार्की रोबोट इंट्रोड्यूस केला। तर नेक्स्ट लेक्चरमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वतःहून आता एक कुठले तरी गेम शोधून आणा आणि गेम बनवा। गेम बनवण्यासाठी यूट्यूबवरती लेक्चर्स बघत गेलो कंटिन्युअसली, आणि तेव्हा मग मी माझी पहिली गेम फ्लाइंग कॅट बनवली आणि ती खूपच खूप इंटरेस्टिंग वाटली मला आणि फनी गेम होती। रोबोटिक्समुळे माझा एक इंटरेस्ट बिल्ड झाला की गोष्टींना समजून जर आपण प्रॅक्टिकली स्वतःहून करेल तर मग काहीही डिफिकल्ट नाही। और उस दिन दीपाली ने पहली बार पढ़ाई नहीं बल्कि जिज्ञासा को महसूस किया। की आम्ही पीटीच्या लेक्चर्सला न जाता सरला रिक्वेस्ट करायचो की आम्हाला रोबोटिक्स लॅबमध्ये जाऊन शिकायचं आहे। त्या रोबोटिक्स लॅबमध्ये जाऊन शिकणं एक प्रोडक्टिव्ह थिंग वाटायचं। रोबोटिक्समध्ये तुझ्या इन जनरल लाईफमध्ये कसा फरक पडला? पहिलं फक्त मी मेमोराईज करायचे, बट लॅबमध्ये माझ्या हातात कंपोनेंट्स यायचे, लॅपटॉप असायचा जे मी कधीच पहिलं यूज नव्हता केलता। तर मी ते जेव्हा गोष्टींना प्रॅक्टिकली यूज करायला लागले तर या गोष्टीनंतर माझा पूर्ण एक लाईफचा डिरेक्शनच बदलला। दीपाली को तब नहीं पता था कि यही लैब उसे कक्षा से सीधे दुनिया के एक बड़े मंच तक ले जाने वाली है।